नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मीन राशींच्या व्यक्तींना डिसेंबर 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मीन राशींच्या व्यक्तींना उत्तरार्ध जो आहे या महिन्याचा थोडा शारीरिक त्रासाचा असा दिसत आहे. पूर्वी आपल्याला आलेले काही वाईट अनुभव आणि आरोग्यविषयक समस्या ज्या आहेत त्या या महिन्यात थोडं डोकं वर काढतील. यामुळे यासाठी तुम्ही थोडं सावध राहायला हवं आणि ज्या गोष्टी टाळता येतील त्या टाळता यायला हव्यात. खाण्यातून किंवा अन्य काही कारणातून होणारे जे काही इन्फेक्शन किंवा अशा ज्या काही गोष्टी आहेत त्याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं. तेलकट खाणे, तिखट खाणे या गोष्टी तुम्हाला या महिन्यात बाधू शकतात, म्हणून या गोष्टी तुम्ही टाळा. त्यामुळे घशाचे विकार आणि अन्य श्वसनाचे विकार असे तुम्हाला होऊ शकतात. म्हणून मीन राशींच्या व्यक्तींनी खाण्यावर या महिन्यात थोडा ताबा ठेवावा, म्हणजे उत्तरार्धात तुमची प्रकृती बिघडणार नाही. कारण प्रकृती जर बिघडली तर तुम्ही खाण्यापिण्याची चैन करूच शकत नाही. म्हणून आपण स्वतः प्रकृतीवर थोडंसं लक्ष द्या आणि खाण्यापिण्याकडे आपण सावधतेने तुम्ही या गोष्टी करा. पूर्वार्ध जो आहे तो पूर्वार्ध मीन राशींच्या व्यक्तींना जो आहे तो सावध आणि समर्थन करणारा असा म्हणता येईल. काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला ठरवलेल्या असतात आणि त्या वेळेत काम व्हावं अशी आपली इच्छा असते, पण त्यासाठी आपले प्रयत्न असावे लागतात. या प्रयत्नामध्ये तुम्ही सध्या थोडे कमी पडताय. ते प्रयत्न वेळच्या वेळी काम होण्यासाठी जे प्रयत्न करायचे आहेत ते तुमचे प्रयत्न होऊ द्या, तुमच्याकडून फिजिकली होऊ द्या, म्हणजे त्या गोष्टी प्राप्त होतील आणि त्या वेळेत घडतील. नाहीतर उत्तरार्ध लागला की पुन्हा एकदा त्याला लांब म्हणजे पुढे पुढे कार्य नेण्याची प्रवृत्ती सुरू होईल आणि ते पुन्हा पुढे लांबणीवर पडेल. असं होऊ देऊ नका, कारण त्यामुळे तुम्ही पुन्हा आपली मनःशांती थोडी ढळून द्याल किंवा मनःशांती ढळेल. तसं होऊ द्यायचं नसेल तर वेळच्या वेळी आपण स्वतः मागे लागून त्या गोष्टी करून घ्या, असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगू शकेन. निगेटिव्ह विचार मनामध्ये जर येत असतील तर ते टाळा. त्यासाठी नामस्मरणाचा उत्तम मार्ग तुमच्यासाठी उपलब्ध आहे. उत्तरार्धामध्ये तुम्हाला नामस्मरणाची गरज आहे. असं नाही की तुम्हाला ते नवीन आहे, तुम्ही करणारे आहात, तुम्हाला माहिती आहे, पण काळाच्या ओघात किंवा तुमच्या बिझनेसच्या ओघात तुम्ही त्याकडे थोडं दुर्लक्ष झालं आहे. पण ते दुर्लक्ष टाळून आता पुन्हा नामस्मरणाचा पर्याय जो आहे तो तुम्ही पुन्हा एकदा आपल्या अंगी बाणवा आणि नामस्मरण सुरू करा, असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे. देवदयेने आपला उद्योग जो आहे तो चांगला आहे. ट्रेडिंगमध्ये आपल्याला चांगला फायदा होत आहे. व्यापार जो आहे तो सुद्धा फायदेशीर आपल्याला होत आहे. पण आपले नवीन डेअरिंग आपण कधी करावी याचा एक सल्ला तुम्ही घ्या. कारण जेव्हा आपल्याकडे काही पैसे असतात तेव्हा आपण स्वतः काय विचार करतो, या पैशाचा विनियोग कसा करता येईल की जेणेकरून हे वाढतील, हा आपण सामान्यपणे विचार करतो. पण त्याची योग्य वेळ जर आपल्याला माहिती नसेल तर आपण वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न उलट होऊन ते नुकसानीमध्ये जाऊ शकतात. म्हणून यासाठी आपण हा विचार अवश्य करा. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या राशीचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपलं मानसिक स्थैर्य जे आहे ते थोडं लक्षपूर्वक द्या. कारण खूप अस्थिर वातावरणामध्ये तुमचं जे काही आहे ते या महिन्यात चाललेलं आहे. म्हणजे आज असा स्वभाव, उद्या तसा स्वभाव, मग आज कॉन्सन्ट्रेशन होत आहे, उद्या होत नाही आहे, असं सारखं चालू आहे तुमचं. तर तसं न करू देता जेव्हा परीक्षा आणि अन्य काही ज्या काही आता पुढे आहेत त्यासाठी तुमच्या मानसिक स्थिरता, अभ्यासावरची एकाग्रता ही खूप महत्त्वाची आहे आणि ती एकाग्रता जशी हवी तशी होत नाही आहे. हां, जेव्हा सुट्टी आहे त्या सुट्टीत तुम्ही मजा करा, पण पुन्हा एकाग्रता ती आणण्यासाठी शिका आणि ती एकाग्रता प्राप्त करून घ्या, असा सल्ला मी विद्यार्थ्यांना, शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देऊ इच्छितो. त्याचप्रमाणे मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण स्वतः आणि आपलं कुटुंब अशा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला घेऊन प्रवास किंवा समारंभ या ठिकाणी तुम्ही आवश्यकपणे मुद्दाम अवश्य करून त्याचा उपभोग घ्या. आमंत्रण आलं, समारंभात जायची वेळ आली तर कुटुंबासमवेत घ्या, समवेत जा
म्हणजे तो तुम्हाला एक वेगळा आनंद समोरच्याला आणि तुम्हालाही मिळू शकेल. त्याचप्रमाणे काही सहली छोट्या छोट्या 1-2 दिवसाच्या हा योगसुद्धा या महिन्यात मीन राशींच्या व्यक्तींना दिसून येतो आहे. म्हणजे सहल आणि समारंभ हे दोन्ही दिसून येत आहेत. तर ते आपण अवश्यपणे पार पाडा आणि त्याचा एक आनंद सगळ्यांना मिळू द्या. त्यात थोडे पैसे खर्च होतील, पण पैशानेच सगळ्या गोष्टी तोलता येतात असं नाही आहे. पैसे खर्च झाले तरी आनंदसुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. आपल्या नवीन योजना आणि नवीन जे काय प्लॅनिंग्स आहेत ते उत्तरार्धामध्ये जरा खडतर प्रयत्नांनी साध्य होतील, पण ते खडतर प्रयत्न तुम्हाला करायचे आहेत आणि ते खडतर प्रयत्न तुम्ही केलेत तर त्या निश्चित गोष्टी तुम्ही साध्य करू शकाल असा या ठिकाणी विश्वास मला दिसून येतो. मीन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की आपलं उत्पन्न जे आहे ते या महिन्यात चांगलं आहे. उत्पन्न चांगलं राहणार आहे. आवकसुद्धा चांगली होणार आहे. अचानक लाभ पण होणार आहे. म्हणजे अचानक तुमचाच पण पूर्वी मिळणार होता तो आता ह्या महिन्यात मिळणार, असा काही लाभ तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्याचा योग्य विनियोग करा आणि या जीवनाचा आनंद या महिन्यात लुटून घ्या. हे होतं मीन राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.